मनात जो जो आरोप आहे तो बिनधास्त करायचा आणि तुम्ही सगळे आरोप खोडून काढायचे. बोला, कोण बोलणार? सासूबाईंकडे द्या. खूप छान आहे ती आणि सगळ्यांना मिळून मिसळून राहते सगळ्यांबरोबर. हे झालं कौतुक. स्वभावात मला एक सांगा, काय बदल केला तर अजून चांगला होईल संसार? नाही, फक्त ती जेवते कमी. मग बोला, आरोप मान्य आहे तुम्हाला? ती आधीपासून तिचा तसा स्वभाव, ती खूप कमी खाते, त्यामुळे आता काय बदल दुसरा केलाच नाही त्याच्यामध्ये. सासरे बुवा काय बोलतात? द्या. अहो आईची ये आई जर झाली तर सुनीची मुलगी होईल, त्याप्रमाणे तिने काय ते विचार करावा आणि त्या हिशोबाने वागावं. बाकी कंप्लेंट काय नाही, बाकी चांगलेच आहे. काय महत्वाची गोष्ट दिली आहे त्यांनी, सांगावं काय? अहो आईची हे आई व्हायला पाहिजे. नक्कीच प्रयत्न करेल ती, तसं करतेच ती, पण नक्कीच त्याच्या बाबांच्या शब्दाला मांडून नक्कीच करेल. ती जरा जोरात बोलते ना, तिला सांगा जरा साऊंड कमी कर. माझ्यासमोरच फक्त ती करते, मोठे निवास, बाकी बाहेर नसतो, त्यामुळे मला पण चालेल. यांच्याकडे केलेला आवाज तुम्हाला ऐकायला येतो? आता एकत्र कुटुंबात आल्यानंतर आम्हाला आवाज येतो ना. तर मला चार्ज करण्यासाठी ती करते, बाकी काय नाही. मी चार्ज बरं, अजून कोण बोलणार आहे? अशी राणी आमची खूपच अगदी मन दिनावं आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. फक्त तिने आहे ना झोप थोडी कमी करावी. ती खूप धावपळ करते. सकाळी 6ला उठून ती व्हिजिट करते. ती ACG टेक्निशियन आहे, त्यामुळे दिवसभर धावपळ होते. रात्री उशीर मुलीचा अभ्यास, मुलीला क्लासला सोडणं आणणं, त्याच्यामध्ये धावपळ. शनिवार रविवार फक्त ती झोपते, बाकीचे दिवस तर धावपळ तिची असते. बोला. मी त्यांचा भाऊ आहे आरतीचा. तिचा स्वभाव खूप चांगला आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून राहते वगैरे. फक्त एवढंच की तिला म्हणणं की रागावर थोडा कंट्रोल करावं, समोरच्याचं पण थोडं ऐकून घ्यावं, त्याची काय आहे काय नाही, त्याला काय बोलायचं आहे काही नाही, बस एवढंच. एक मिनिट, आरोप मान्य आहे? नाही, हा पण आरोप मला मान्य नाही, कारण मला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कळेल उद्यापासून तुम्हाला. बोला. मगाशी सांगितल्याप्रमाणे ती मला चार्ज करण्यासाठी रागवते. ती नाहीच नाही रागवते. तुम्हाला चार्ज म्हणजे आता चार्जर लावायची वेळ आली आहे. जरा आईकडे द्या आणि जरा जावयांबद्दल सांगाव, कसे आहेत जावय? जावई खूप छान आहे आमचे. होय ना? जावयांच्या बद्दल काहीच तक्रार नाही. पण मुलीने आवाज, मुलगी पण छान आहे. आवाज जरा नाही, आवाजाचं नाही तिचं नसतं एवढं, पण बडबड राग आला जरा तरच कमी. आवाज करते. नाही, त्याशी प्रेमळ आहे ती खूप. पण मला सांगा, 100 मार्क द्यायचे असतील समजा तुम्हाला, तर त्यातले जावयाला किती द्याल आणि मुलीला किती द्याल? जावयांना 80%. याच बरोबर हा कार्यक्रम संपला. तुम्ही स्वतःमध्ये एखादा बदल करायचा असेल तर कुठला कराल आणि आरोपांवरती तुमचं काय म्हणणं? ऍक्च्युली मी झोपते खूप हे मला मान्य आहे, पण झोप कमी करेल असं मी बोलते. साधारण किती वाजता झोपता तुम्ही? 11 11:30 रात्री. आणि दिवसा? दिवसा म्हणजे मला जागच येत नाही कोणी उठवल्याशिवाय. या जागे आहेत तोपर्यंत खेळ करूया का पुढचा? नाही तर बोलता बोलता कधी डोळा लागायचा कळायचा. आणि स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर उद्यापासून कुठला करा? आता माझा भाऊ बोलला ना, ऐकून घेत जा समोरच्याचं, प्रयत्न करेल. आता ऐकून घेईल, मग ऐकवेल. उद्यापासून वहिनी आधी समोरच्याचं ऐकणार आहेत आणि मग स्वतः आपलं मत व्यक्त करणार आहेत. हा एक बदल करणार असं माझे दीर ठरवलेलं पण आहे. हेच बोलतात, पहिला दीरांचं ऐकून पण घेत तेच जा. म्हणणं हां. आहे. हो, रिंगा रिंगा मराठी मूवी बघितलं. तुमच्या सगळं लक्षात आहे. तिच्या पण आहे. आता बाबू झाल्यापासून थोडस त्यांचा रिंगा 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 त्यांचा झाला. शेवटचे पिक्चर माहिती पडतात. आता एवढं पहिलं शेवटचा कुठले? आमिर हा आमिर खानचा तो दंगल. नाही, घरात काय करतात ते नाही विचार. दंगल बघितला दंगल बघितला? वा वा वा. पण वहिनी कधी रागवत नसतील ना? अजिबात नाही. प्रश्न त्यांना विचारला, उत्तर तुम्ही का देताय? काय हो? राग होते कधी कधी, पण छोटा मोठा 5-10 मिनिटाचा राग असतो, तो राहतो लगेच निघून. हो, क्या बात. व्हेरी गुड. थोड्या वेळानंतर बरं, हे सगळं घरी कसं कळलं? माझ्या मम्मीला म्हणजे डाऊट आला होता की फोनवरती बोलत असते वगैरे, आणि तिला नाव पण कळलं होतं की गिरीश आहे म्हणून. तर तिने मला खूप वेळा विचारलं असं का आहे का? म्हणलं नाही का मम्मी, माझा नाही मित्र आहे तो तो फक्त बाईकवरून सोडण्यापूर्वी. आता ती सकाळी जेव्हा कामाला जायची ना, तेव्हा मला घरातून निघायला फोन करायची आणि मी सांगितलं मी आहे म्हणून. झोपलेलो होईल ते होईल. मी सांगितलं अचानक आहे म्हणून. आणि मी दरवेळीप्रमाणे असं सकाळी झोपलेलं असताना याचा फोन यायचा, मी उठला, हां बोल काय. आणि हिने सांगितलं की अरे मला असं झालं, मी घरी सांगून टाकलं. तिला बोललो अरे तू मला काहीतरी कल्पना द्यायची, तुला माझी जी झोप होती तिकडेच उडाली. मी डायरेक्ट उभा राहिलो आणि मग हिने असं सांगितलं तुला फोन येईल आज, मी नंबर दिला आहे
आणि मग तो दिवसभर माझी ती धडकीच भरली होती. मी कामाला गेलो होतो, मी सारखा फोन बघायचो. आता फोन वाजला, कोणाचा फोन येऊन तर नाही गेला, वेगळ्या फोनवर फोन तर नाही करत. तर मी सारखं फोन बघ. पण दुपारीनंतर फोन आला, त्यांनी मग मला सांगितलं की मी नीलमचे बाबा बोलतोय. डायरेक्ट बाबा? हां. गिरीश बोलतोय का? मी बोललो हां. मग मी नीलमचे बाबा बोलते, आपल्याला भेटायचं म्हणून. तर मला ही बोली, मला थोडं तुम्ही वाटलं व्यायामशाळेतच गेला असा. तो दिवस मला एकदम हेच होता. मग आणि हिने असं सांगितलं तर मला थोडं म्हणजे दुपारनंतर असं वाटलं की मस्करी करत असेल माझी, कारण मी खिचली असेल टेर चांगली मजबूत. मग नंतर मग खरंच फोन आला. त्यानंतर मग बोललो असं मग झालंय असं काय. मग नंतर यांनी भेटायचं बोलवलं. कुठे बोलवलं? मग आमचं 2 दिवसानंतर माझ्या घरीच भेटायचं नाही, पण त्याच्या आधी बाबांना भेटलेच नाहीत तुम्ही? नाही डायरेक्टच काय ते डायरेक्ट. डायरेक्ट. त्या 2 दिवसात कुठल्या कुठल्या देवळात जाऊन आला? त्या 2 दिवसात फक्त जपच करत होतो देवाचा मी. होय ना? काय होणार आहे, टेन्शनच आहे. मग संध्याकाळी ते आले, माझ्या सासू पण आल्या. आणि पण तुम्ही घरी सांगितलं होतं तो परत? हां, मग मी घरी सांगितलं ना की असं असं आहे. हां. माझ्या घरचे पण माझ्या मागे लागले होते की तू लग्न कधी करणार आहेस, कधी करणार आहेस, काय तुझं काय आहे का. पण मी सांगितलं नव्हतं. नंतर अचानक त्यांना पण मला सांगावं लागलं की असं असं आहे, असं असं ठरलेलं आहे, ते येणार आहेत, मग आपली बोलणी होणार आहे. मग ते पण अचानक शॉक झाले, अरे पहिलं तरी सांगायचं असं, मग मला पण नव्हतं माहिती होतं असं होणार आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी पण पटापट तयारी केली आणि मग त्या दिवशी संध्याकाळी भेटण्याचा प्रोग्राम ठरला आमचा. मग लगेच बोलणं झालं? हो, मग लगेच त्या दिवशी का टेन्शन, तणाव काय झाला? होता थोडा तणाव त्या म्हणजे दिवशी असणारच होतं, ना, प्रेशर तणाव होतं ते. असणार. पण जेव्हा ते आले, भेटले, बोलले, त्याच्यानंतर ते प्रेशर एकदम गायब झालं आमचं. तुमचं? हो. ओके. कारण जे ह्याच्याप्रमाणे त्यांचं ते बोलवते आणि आमचं जे हे होतं ते एकदम सुरळीत झालं. आणि त्यांनी पण त्यात तुम्ही नव्हता आला? नाही. नाही. तुम्ही काय करत होता? जप घरी? घरी त्याला बोलली माझे पप्पा निघाले, हा. आता काय ते हँडल करू. आता बघ तू काय ते. पण मग व्यवस्थित झालं सगळं. मग दोन्ही घरांकडनं मान्यता झाली मान्यता झाली. आणि मग लग्न झालं. हो. लग्न कुठे झालं? मुलून अरे वा, छान. सगळं मुलींमध्ये. सगळं मुलुंडमध्ये. आता कुठे राहता? कन्नमवार. विक्रोळी आता विक्रोळी, कन्नमवार. बरं, आपण काय करता? कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये आहे एका. अच्छा, ओके. विक्रोळीलाच आहे. आपण? मी अकाउंटंट आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये घाटकोपरला. बरं बरं, छान. मग आता सगळे एकदम आनंदात? हो, आनंद. मस्त. हो, मस्त. मजेत? हो, मजेत. किती वर्ष झाली लग्नाला? 2.5 वर्ष. नवीन नवीन लग्न आहे, हो, हो की नाही? हो. मग आता सांगितलेल्या वेळेवर पूर्वी कसे येऊन उभे राहायचे, आताही तसेच येतात ते? अजिबात नाही येत टायमावर तो. का? त्याचं कामच तसं आहे की तो कोण आला की त्याला मला थांबायला सांगा, 2.5 वर्षापूर्वी काम तसं नव्हतं? तेव्हा त्याला कामाची एवढी इम्पॉर्टन्स वाटत नसेल. मग तेव्हा कोण इम्पॉर्टंट वाटत होतं? आणि आता? काम आता इम्पॉर्टन्स चेंज झालं. का हो असं केलं? नाही, असं काय नाही. येतो, पण थोडासा फोन करून सांगतो, थोडासा 5-10 मिनिटं लेट होईल. म्हणजे 5-10 मिनिटं 1 तास आता येईल असं घड्या आग पेटायच्या आधी आपण पहिल्या खेळाकडे वळूया. बघूया काय होणार पहिल्या खेळात. प्रत्येक वस्तूवर एक एक टॅग ठेवा. आता 1 रुपया कुठेतरी लपलेला आहे. सगळेजण मदत करणार ना? छान. 5 रुपये. आणखी 4 संधी आहेत. वॉलेट. वॉलेटला 2000 रुपये. अरे वा वा वा, छान. आता 2च संधी शिल्लक राहिलेल्या आहेत. 50 रुपये. आता 1च संधी राहिलेली आहे. हेल्मेट. 20 रुपये. नाही, मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की राणा सापडला कुठे? चेन बिन राणासारखीच आहे, हो की नाही? म्हणजे जास्त बोलणं नाही, काय नाही, जास्त हे नाही, हसणं नव्हतं त्यावेळी जास्त. अरे अरे, हां. म्हणजे दाखवलं रूप वेगळं. आणि नंतर वेगळंच रूप प्रकट झालं. प्रकट झालं. आणि मुंबईच्या बाहेर कुठे कुठे नेलं फिरायला? गावी गेलो. काय लांब नेलं तो, गावी नेलं?